नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण औद्योगिक भागातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे। चाकण लगतच्या मेदनकरवाडी तालुका खेड येथे एका नराधमाने अत्यंत घृणास्पद कृत्य केले आहे। 20 ते 25 वर्षीय नराधमाने मंगळवारी 13 मे 2025 रोजी रात्रपाळीत कामावर निघालेल्या 27 वर्षीय महिलेला अंधाराचा फायदा घेत मारहाण करत रस्त्यातून लगतच्या झुडपामध्ये नेऊन अत्यंत पाशवी बलात्कार केला। महिलेच्या शरीराचे लचके तोडत गळ्याला चावा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलिसांनी काही पथकांच्या मदतीने आणि तांत्रिक बाबींचा आधार घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे। दरम्यान मंगळवारी रात्री 8च्या सुमारास आरोपीस पोलिसांनी मेदनकरवाडी गावातूनच ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त होत आहे। याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील मेदनकरवाडी तालुका खेड या ठिकाणी मंगळवारी दिनांक 13 मे रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एक महिला नेहमीप्रमाणे तिसऱ्या पाळीत कंपनीत कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले। मेदनकरवाडी येथे रात्रीच्या वेळी निर्जन असलेल्या रस्त्यावर एका 20 ते 25 वर्षीय नराधमाने महिलेला एकटी पाहून मारहाण करत रस्त्याच्या लगत झुडपामध्ये नेले। तेथे तिच्यावर मारहाण करत लैंगिक अत्याचार केले। आरोपीने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडत महिलेच्या नरडीचा चावा घेतला। एकदा अत्याचार केल्यानंतर पुन्हा तो अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता। याच वेळी रस्त्याने काही लोक जात असल्याचे महिलेच्या लक्षात आले। महिलेने जोरजोरात आरडाओरडा केल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूंचे लक्ष या झुडपात गेले। त्यानंतर नराधम आरोपीने तेथून पळ काढला। घायाळ अवस्थेतील महिलेला लगतच्या भागातील घरांमधून कपडे आणून देण्यात आले। त्यानंतर याबाबत चाकण पोलिसांना माहिती देण्यात आली। पीडित महिलेला तत्काळ पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी प्रयत्नपूर्वक महिलेची स्थिती स्थिर करण्यात यश मिळवले असल्याचे समजते। अत्याचार झालेली महिला महाराष्ट्रातील आणि मराठी भाषिक असल्याचे समजते। रात्रीपासून चाकण पोलिसांचा मोठा फौजफाटा मेदनकरवाडी भागात रात्रीपासून नराधम आरोपीचा शोध घेत आहे। परिसरातील घटनेच्या कालावधीतील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत। काही सीसीटीव्हीमध्ये नराधम आरोपी दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र रात्री 8 पर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती आलेला नव्हता। घटनेनंतर तो रातोरात नेमका कुठे आणि कसा पसार झाला असा प्रश्न निर्माण झाला। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागाला भेटी दिल्या आहेत। या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती। दरम्यान रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार मेदनकरवाडी येथील एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास असलेला प्रकाश सखाराम भागरे, सध्या राहणार मेदनकरवाडी, चाकण तालुका खेड, मूळ राहणार अकोला, या नराधम आरोपीला चाकण पोलिसांनी शिताफेने जेरबंद केले आहे। दरम्यान रात्री उशिरा चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जरहाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 11:15 ते 12:15च्या सुमारास मौजे मेदनकरवाडी गावाच्या हद्दीतील मुटकेवाडी तालुका खेड येथील भुरू कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे संबंधित 27 वर्षीय महिला रात्रपाळीतील कामासाठी कंपनीत जात असताना आरोपीने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस ओढून नेलं। तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून मारहाण केली आणि कोणाला काही सांगितलं तर जीवे ठार मारण्याची धमकीही दिली। पोलिसांची विशेष 6 पथके तयार करण्यात आली आहेत। हद्दीतील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने तपास करून तांत्रिक विश्लेषण सहकार्य घेऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला। तपासादरम्यान आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे, सध्या राहणार मेदनकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे, मूळ राहणार अकोले जिल्हा अहमदनगर याचे नाव निष्पन्न झालंय। त्यास ताब्यात घेण्यात आलं असून विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे। सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला मिळेल असे आमिष दाखवून 9,60,000 रुपयांचा अपहार केला। हा प्रकार महाळुंगे येथे घडला। या प्रकरणी एका महिलेने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार गोपालकाला ज्वेलर्स दुकानाचे मालक ज्ञानेश्वर काशीराम पोद्दार, राहणार टेकाळे गल्ली, नांदेड याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। आरोपी दुकानदाराने फिर्यादी महिलेला सोन्यामध्ये गुंतवणुकीची ऑफर सांगितली। गुंतवणुकीवर आमिष दाखवून त्या बदल्यात गुंतवणूक केलेल्या रकमेवर त्यावेळच्या बाजारभावाने सोने खरेदीचे आश्वासन दिले। फिर्यादी महिलेकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात आरोपीने 10,40,000 रुपये घेतले। त्यानंतर त्यांना सोन्याची खरेदी न देता परतावा रक्कम म्हणून 80,000 रुपये दिले। उर्वरित 9,60,000 रुपयांचा अपहार केला। महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। भरधाव ट्रक चालकाने पोलिसाला चिरडल्यानंतर आपल्या ताब्यातील ट्रक चाकण MIDC मध्ये पार्क करून पोबारा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मुंबई पुणे महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकात चाकण फाट्यावर पोलीस नाकाबंदी चालू असताना मंगळवारी रात्री 9:15च्या सुमारास एका ट्रकने कर्तव्यावरील पोलिसाला चिरडले। मिथुन धेंडे, वय वर्ष 41, राहणार उरुळी कांचन, पुणे असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे।
अपघातानंतर ट्रक चालक चाकण एमआयडीसीतील वाहनतळावर ट्रक पार्किंग करून फरार झाला। एक ट्रक चालक मुंबई पुणे महामार्गावरून बेदरकारपणे गाडी चालवत असल्याबाबत एका दुचाकीस्वाराचा 112 आपत्कालीन क्रमांकावर फोन आला। त्यानुसार बडगाव मावळ पोलिसांकडून तत्काळ चाकण फाट्यावर नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी सुरू होती। सदर HR 74 B 3677 या क्रमांकाचा ट्रक दृष्टिक्षेपात येताच वाहतूक नियंत्रण विभागाचे कर्तव्यावरील पोलीस अंमलदार मिथुन धेंडे यांच्यासह वाहतूक सहकाऱ्यांनी तो ट्रक अडवून गाडीचे इंजिन बंद केले। मात्र धेंडे यांनी बॅरिगेड लावण्याचा इशारा करताच ट्रक चालकाने अचानक ट्रक चालू करून चाकण दिशेने वेगाने पळवला। दरम्यान समोर उभे असलेले मिथुन धेंडे यांना ट्रकने चिरडले। पोटावरून ट्रकचे चाक गेल्याने गंभीर जखमी झालेल्या धेंडे यांना सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच धेंडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। पुणे ग्रामीण पोलिसांनी त्वरित चाकण बाजूला नाकाबंदीचे आदेश दिले। मात्र ट्रक चालक नाकाबंदी हुकवत चाकण एमआयडीसीतील HP चौकालगत वाहनतळावर ट्रक पार्क करून फरार झाला। चाकण एमआयडीसीमध्ये पार्क केलेला अपघातातील ट्रक वडगाव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालक आणि त्याचा एक साथीदार फरार आहेत। एकाच घरात तिघांनी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पूजा सुरू केली। याचवेळी तिघा तोतया पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून पैसे जप्त करत पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेतील काही जणांनी चाकण बाजूने पलायन केले। महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले। विश्वास भगवान घाग वयवर्षे 53 राहणार गौरीवाडा कल्याण ठाणे, निलेश ओमप्रकाश सावंत वयवर्षे 53 राहणार डोंबिवली पूर्व ठाणे, बशीर इब्राहिम शेख राहणार कासरा ठाणे अशी अटकेतील तिघांची नावे आहेत। शिक्रापूर येथील संतोष भुजबळ याला तिघांनी पैशांचा पाऊस पाडतो असे म्हणून विश्वासात घेऊन आळेफाटा येथे बोलावून घेत 5 लाख रुपयांची मागणी केली। त्यानंतर चौघे शिक्रापूर येथे आले। त्यांनी बुधेवस्ती येथे एका घरात तिघांनी बसून 5 लाख रुपये तसेच काही वस्तू ठेवत विधी सुरू केला। याचवेळी पोलिसांच्या वेशातील एक तोतया पोलिसासह तिघांनी घटनास्थळी धाड टाकत आम्ही पोलीस आहोत, जादूटोणा करता का, पैशांचा पाऊस पाडता का असे म्हणून पैसे आणि तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील कारमधून पलायन केले। त्यानंतर फसवणूक झालेल्या युवकाच्या मित्रांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करत चाकण गाठले। चाकणमध्ये त्यांची कार अडवली असता त्यांची झटापट सुरू झाली। यातील तिघेजण पैसे घेऊन पळून गेले। त्यानंतर चाकण येथील महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास घाडगे आणि अमोल माटे यांनी तिघांना ताब्यात घेऊन घटनाक्रम समजावून घेत तिघांना शिक्रापूर पोलीस ठाण्यात आणले। दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले व आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिले। मुबलक जमीन, पाणी, वीज, दळणवळण, कुशल मनुष्यबळ तसेच पुरेशा सोयीसुविधा असताना देखील वाहन उद्योगाची पंढरी म्हणून लौकिक असलेल्या चाकण एमआयडीसीच्या पदरी पुन्हा एकदा निराशा येण्याची शक्यता आहे। अमेरिकेतील प्रख्यात टेस्ला या इलेक्ट्रिक वाहन कंपनी चाकणमध्ये येण्याची शक्यता असताना हा प्रकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावाजवळ जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पुणे जिल्ह्यात राज्यातील आणि केंद्रातील सत्तापदे असताना देखील बड्या कंपन्या आणि मोठी गुंतवणूक चाकणसारख्या भागात येत नसल्यानं पुन्हा एकदा राजकीय इच्छाशक्तीची चर्चा रंगली आहे। यापूर्वी देखील काही बड्या कंपन्यांनी अशाच प्रकारे पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्याला हुलकावणी दिली होती। मुंबई, पुणे आणि नाशिक या सुवर्ण त्रिकोणात चाकणचा समावेश आहे। मात्र अनेक उद्योग सध्या परराज्यात किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यात जात असल्यानं पुणे जिल्ह्यातील उद्योग वाढीला चालना देण्यासाठी कोणी वाली आहे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या XSIO लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात बुधवारी 14 मे 2025 रोजी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला। सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उद्योग सचिव डॉक्टर P. अनबळगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्कचे अध्यक्ष R.K. नारायण यांच्या स्वाक्षरीत हा करार झाला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अधिकारी व XSIO लॉजिस्टिक्स पार्क्सचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल आदी उपस्थित होते। हा करार राज्यातील प्रमुख औद्योगिक आणि मल्टी मोडल लॉजिस्टिक क्षेत्रांमध्ये आधुनिक लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्सच्या विकासासाठी होणार आहे। या करारानुसार महाराष्ट्रात 10हून अधिक आधुनिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत। हे लॉजिस्टिक्स पार्क्स नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर, पनवेल यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी विकसित केले जाणार आहेत। चाकण तळेगाव रोडवर देहू फाटा येथे एका पत्र्याच्या टपरीजवळ एक जण गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गणेश अशोक भांडवलकर राहणार देहू रोड यास अटक केली। त्याच्याकडून 17,250 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला। खेड तालुक्याच्या काही भागात बुधवारी 14 मे 2025 रोजी देखील मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। चाकण आणि महाळुंगे परिसरात दुपारी जोरदार सरी कोसळल्या।
महाळुंगे भागात पावसाचा जोर अधिक होता. खेड तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार मान्सूनपूर्व पावसामुळे तापलेली जमीन थंड झाली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. चासकमांड परिसरात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने बागायती शेती मोठा फटका बसल्याचे पाहावयास मिळत आहे. कमांडगावचे शेतकरी बाळशीराम भाऊ नाईकरे यांच्या शेतात काढणी करून ठेवलेल्या 200 कांद्यांच्या पिशव्या भिजून नुकसान झाले, तर भाजीपाला पीक संपूर्ण शेतात पाणी साठल्यामुळे उद्ध्वस्त झाले. चासकमांड धरण परिसरात मंगळवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने विविध गावातील शेती शिवारात शेती बांध फुटून नुकसान झाले, तर शेतामध्ये पाण्याची तळी झाल्याचे पाहावयास मिळाले. पालेभाज्या व फळभाज्यांचे नुकसान झाले असले तरी खरीप हंगामी मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. परंतु किमान 8-10 दिवस अवकाळी पाऊस होऊ नये या कालावधीत बाजरी पिकाची काढणी व मळणी होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मंगळवारी पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने ओढ्याचे पाणी वाडा भीमाशंकर रस्त्यावरून उलटले होते. त्यामुळे कमान येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडगोटे व चिखल साचल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने घसरत होती. ढिम्म प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने गावातील साहिल नाईकरे या युवकाने स्वतःच्या ट्रॅक्टरने रस्त्यावरील राडा रोडा साफ केला. आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांची भाजपच्या आळंदी मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालयाच्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा इयत्ता 10वीचा निकाल 99.77% लागला असून अद्यापपर्यंतचा हा उच्चांकी निकाल आहे. कणुप्रिया संदीप सांडभोर हिचा संपूर्ण प्रशालेत पहिला क्रमांक आला. चासकमांड धरण परिसरातील वेताळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धेश्वर विद्यालयाचा निकाल 93.33%, तर विद्यालयाचा सेमी इंग्रजी माध्यमचा निकाल 100% लागल्याची माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब रणपिसे यांनी दिली. या शाळेत प्रथम क्रमांक श्रावणी सोमनाथ घाडगे हिने 95% गुण घेऊन मिळवला. द्वितीय क्रमांक कस्तुरी संतोष नाईकडे 90.40%, तर तिसरा क्रमांक रोशनी संपत बोंबले 88.40% हिने मिळवला असल्याचे प्रशालेकडून कळवण्यात आले आहे. 10वीच्या परीक्षेमध्ये चाकण परिसरातील प्रियदर्शिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेमध्ये सार्थक संतोष भोज या विद्यार्थ्याने 97.40% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला, तर सायली हनुमंत बांदर आणि मानसी सतीश सांडबोर या विद्यार्थिनी अनुक्रमे 96.40% आणि 94% गुण मिळवून द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. तसेच केंद्रीय माध्यमिक बोर्डाने म्हणजे सीबीएसईने जाहीर केलेल्या निकालामध्ये ऋषिकेश रणधीर प्रसाद या विद्यार्थ्याने 90% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला, तर स्नेहल विठ्ठल दरेकर या विद्यार्थिनी 82.20% गुणासह द्वितीय क्रमांक आणि आदित्य प्रमोद सूर्यवंशी याने 79.40% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे संचालक महेंद्र सिंग, प्राचार्य मारिया वर्मा, तेजस्विनी राजपूत यांनी अभिनंदन केले. एस.बी. देशमुख आणि संस्थेच्या विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल चाकण यात 10वीच्या मार्च 2025च्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शाळेतील सर्व 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेने 100% निकालाची नोंद केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अपरिचित आणि अतिदुर्गम असणारे दुर्ग कोळकेवाडी आणि बारवाई या गडांना भेट देत राजगुरुनगरच्या टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर्सच्या गिर्यारोहकांनी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 14व्या जयंतीनिमित्ताने जयघोष अभिवादन केले. या मोहिमेची सुरुवात कोळकेवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथून सकाळी 6 वाजता करण्यात आली होती. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.